मागच्या आठवड्यामध्ये प्रार्थनेने जो विषय घेतला होता, कुठला होता तो? कोणाला माहिती? यूट्यूब बघणारे सुद्धा कोणाला आठवतं आहे का? भयाबद्दल होतं, पण विशेष करून त्याने अधिकाराबद्दल सांगितलं होतं, नाही का? मागच्या वेळेला इंग्लिशमध्ये शब्द आहे त्याला ॲथॉरिटी, आणि ही पण एक ॲथॉरिटी आहे. सो ॲथॉरिटी म्हणजे अधिकार आहे. त्याच वचनाला पुढं घेऊन प्रियानो मी जात आहे, आणि भयाबद्दलसुद्धा थोडंसं आपण यावेळेला पाहणार आहोत. तर एक असा प्रियानो ख्रिस्ती लोकांमध्ये विश्वास आहे. मला माहीत नाही तुमचा कसा आहे तो, पण बऱ्याचशा ख्रिस्ती लोकांचा विश्वास असा आहे असं दिसतं, पण तो प्रियानो पवित्र शास्त्रानुसार असणंसुद्धा गरजेचं आहे. आणि म्हणून आज जो माझा मुद्दा आहे तो मुद्दा मी घेतलेला आहे, त्याला इंग्लिशमध्ये म्हटलेलं आहे प्रियानो, नेम इट अँड क्लेम इट. तुम्ही बोला आणि हस्तगत करा. काही विश्वासणाऱ्यांचा असा विश्वास आहे की तुम्ही फक्त बोला आणि हस्तगत करा, मिळवा तुम्ही ते, ताबडतोब तुमच्या हातामध्ये येऊ शकतं. आणि मग एखादा व्यक्ती आहे, स्त्री पुरुष असेल, मुलगा किंवा मुलगी असेल, त्याला जर त्या ठिकाणी नोकरी जर त्याला पाहिजेल आहे, किंवा त्याला नोकरीसाठी त्यांनी कुठेतरी ॲप्लिकेशन दिलेलं आहे आणि आज त्याचा इंटरव्ह्यू आहे, तर तो प्रार्थना करेल या विश्वासाप्रमाणे. काय प्रार्थना करेल? देवा, ती नोकरी माझी आहे आणि मलाच मिळू दे, आणि माझ्याशिवाय दुसऱ्या कोणालाच मिळू देऊ नको. काय वाटतं ही प्रार्थना कशी आहे? आपण बघूया प्रियानो हळूवार रीतीने की देवबापाने आपल्याला प्रार्थना ऐकण्याचं सामर्थ्य आणि बोलण्याचं सामर्थ्य दिलेलं आहे, पण आपले जे त्या ठिकाणी प्रार्थना विनंती आहेत ते प्रियानो कधीकधी देवाच्या इच्छेच्याही पलीकडे जाऊन आपण काहीतरी मागत असतो. आणि कधीकधी आपल्याला असं वाटतं की नाही, मला तो दिलेला अधिकार आहे. म्हणजे मागच्या वेळेला आपण मागच्या आठवड्यात अधिकार ऐकला, पण आज थोडंसं प्रियानो त्याच्या पुढं जाऊन आपण ऐकणार आहोत की अधिकारसुद्धा कशा प्रकारे आहेत. बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की जे प्रियानो मी म्हटलं आहे की ते म्हणतात की ती नोकरी जी आहे ती आपल्यालाच मिळायला पाहिजे, आणि देवाकडे ते क्लेम करतात. तो नेम इट आणि क्लेम इट, इंग्लिशमध्ये त्याला डिक्री अँड डिक्लेअर असं म्हटलेलं आहे. आणि हा शब्द खूप प्रचलित प्रियानो ख्रिस्ती लोकांमध्ये होत चाललेला आहे. आय डिक्री अँड डिक्लेअर. डिक्री म्हणजे काय? मी त्या ठिकाणी हुकूम करतो आणि मी त्या ठिकाणी त्या गोष्टीला हासिल करण्यासाठी मी घोषणा पण करतो. सो मी हुकूम करतो आणि घोषणा करतो की ही गोष्ट माझी आहे आणि मलाच मिळायला पाहिजे. हा एक प्रकार आज ख्रिस्ती समाजामध्ये फार वाढत चाललेला आहे, आणि हा कुठं घेऊन चाललेला आहे हे प्रियानो वचनाप्रमाणे आहे का ते पाहणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून घोषित करणं हा आपला अधिकार आहे. बायबलमध्ये घोषणा ही बऱ्याच ठिकाणी दिलेली आहे. तुम्ही घोषणा करा. आपण आता जे गीतं गायली प्रियानो सगळ्यांनी मिळून, तुम्ही म्हणता गीतं गाणंसुद्धा ती काय एक प्रकारची घोषणा आहे. आपण प्रभुभोजन घेतो ती सुद्धा प्रियानो एक घोषणा आहे. तुम्ही वाचलं का कधी? मी प्रभुभोजन ज्या वेळेला देत असतो त्यावेळेला तो शास्त्रभाग काय सांगत असतो? भाकर खाल्ल्यानंतर आणि प्याल्यानंतर पौल काय म्हणतो बघा प्रियानो, 1 कोरिंथ त्याचा 11वा अध्याय आपण नेहमी प्रभुभोजनाच्या वेळेला वाचत असतो. त्याचं 26 वचन काय म्हणतं बघा. कोणी वाचेल? 1 कोरिंथ 11वा अध्याय
26 वचन. येस, तुम्ही काय करत आहे? घोषणा करत आहात, तुम्ही डिक्लेअर करत आहात. आता हा डिक्लेअर शब्द जो आहे कदाचित सरकारी कागदपत्रांमध्ये तुम्हाला कुठेतरी पाहायला मिळत असेल. तुम्ही ज्यावेळेला एखादी माहिती भरून देता आणि त्या माहितीमध्ये तुमचं नाव, तुमचं वय, तुमचा व्यवसाय, तुमचं उत्पन्नाचं सगळं काही दाखला काढायचा असेल उत्पन्नाचं, तर तिथं खाली सही करताना मी घोषणा किंवा त्या पत्रावरतीच लिहिलेलं असतं घोषणापत्र, म्हणजे मी सांगत आहे. आणि घोषणा म्हणजे थोडक्यात ती लपून नाही आहे. घोषणा म्हटलं की ती सगळ्यांसाठी आहे, पब्लिकली आहे. पवित्र शास्त्र याच्याबद्दल प्रियांनो आपल्याला वारंवार वेगवेगळ्या रीतीने सांगत आहे की विश्वासणाऱ्यांना हा अधिकार दिलेला आहे. कुठला अधिकार दिलेला आहे? की त्यांनी घोषणा करत राहावं. प्रभुभोजन घेत असताना सुद्धा तो म्हणते, भाकर खाताना आणि पिताना सुद्धा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करत आहात. मी याची पार्श्वभूमी एकदा प्रियांनो सांगितली होती की पौल असं का लिहित आहे आणि घोषणा या शब्दाचा अर्थ तो काय घेत आहे. प्रियांनो, प्रारंभीच्या काळामध्ये ज्यावेळेला मंडळांची सुरुवात झाली होती तर हे बिचारे लपून छपून भक्ती करत होते. आज आपण उघडरीतीने पार अगदी माईक आणि सगळ्या प्रकारची वाद्य आपण घेऊन प्रियांनो मोठमोठ्या रीतीने येशू बापाची गाणी गात आहोत, आपल्या देवबापाला धन्यवाद देत आहोत, सगळं काय करत आहोत आपण. आपल्याला कोणी थांबू शकत नाही. पण तो काळ तसा नव्हता प्रियांनो. त्या काळामध्ये काय होतं, ते लोक कुठंतरी कोणाच्या तरी घरामध्ये बसायचे. काही वेळेला प्रियांनो कपारींमध्ये लपून बसायचे, भुयारांमध्ये त्या ठिकाणी प्रियांनो ते भक्ती घ्यायचे. खूप सारे लोक आहेत पण हळूवार रीतीने बोलायचे. आणि त्यांच्यामध्ये लपून छपून रोमन सैनिक, यहुदी लोक आणि दुसरे काही लोक लपून छपून यायचे आणि ते पाहायचे की नक्की यांच्या गटामध्ये कोण कोण सामील आहे. आणि ते नावं काढायचे, ते हेरायचे, हे काय काय करतात हे शोधायचे. आणि तिथंच प्रियांनो काही लोकांवरती असासुद्धा दोषारोप लावण्यात आला होता की मांस आणि रक्त म्हणतात येशू ख्रिस्ताचं आहे, पण प्रत्यक्षात ते खरं तर लहान मुलांचं रक्त आणि मांस खात आहेत, लहान मुलांना ते मारतात. म्हणून लक्ष ठेवणं गरजेचं आहे. ही बातमी सगळीकडं पसरली. आणि ज्यावेळेला हे गटातले लोक एकत्र यायला लागले ना, त्यावेळेला सगळं काही ते करायचे, गीतं गायचे, सगळं करायचे. पण ज्यावेळेला प्रभुभोजनाची वेळ यायची, भाकर आणि प्याला घ्यायची वेळ यायची, ते स्वतःला लांब ठेवायचे आणि म्हणायचे की नको बाबा, कोणीतरी बघत आहे आपल्याला आणि त्याला वाटेल की आपण ना त्याच्यामध्ये सामील आहोत. कारण सगळीकडे आता ते झालेलं आहे की ही गोष्ट लहान मुलांबद्दल म्हटलेली आहे. पौल त्या लोकांना म्हणत आहे, जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता आणि जितक्यांदा तुम्ही हा प्याला पिता, तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची, तो मेला, आमच्या पापांसाठी मेलेला आहे, त्याची काय करता तुम्ही? घोषणा करताय. म्हणजे कृती, फक्त कृती. तुम्ही नाही कुठं जाऊन कदाचित सुवार्ता सांगणार, तुम्ही कदाचित दुसऱ्या कोणाला सांगणार नाही, पण तुमची ही कृती दाखवून देत आहे लोकांना आणि देवाला सुद्धा की हे येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे लोक आहेत. तुमची कृती दाखवून देत आहे. तो काळ तसा होता प्रियांनो. त्या काळामध्ये ते गरजेचं होतं आणि तसं बोलणं प्रियांनो गरजेचं होतं त्यांना की घोषणा तुमच्या कृतीमधून सुद्धा करा. आजच्या काळामध्ये प्रियांनो कोणी बोलणार नाही तुम्हाला. हो, पुण्यामध्ये काही गोष्टी घडल्या मागील काही 2 महिन्यामध्ये किंवा मागच्या वर्षामध्ये सुद्धा की प्रभुभोजनाचा विधी त्यांनी थांबवला आणि कट्टरपंथी लोक त्या ठिकाणी आले आणि त्यांनी सांगितलं की बंद करा, तुम्ही काय करत आहात, तुम्ही धर्म परिवर्तन करत आहात म्हणून अशा खूप काही गोष्टी घडल्या आणि प्रभुभोजनाचा विधीच त्यांनी थांबून टाकला. ते बिचारे नवीनच लोक होते, त्यांना ते नीट उत्तरे देता येणं, त्या पाळकालासुद्धा नीट बोलता येणं, काय करायचं ते. मी व्हिडिओ क्लिप पाहिली ती. पण आजच्या काळामध्ये आता घोषणा जी आहे ती फक्त प्याला घेऊन भाकर खाऊन प्रियांनो उपयोगाची नाही आहे. आता प्रत्यक्ष बाहेर जाणं प्रियांनो गरजेचं आहे. लोकांना प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल सांगायचं आहे, त्यांच्या देवाबद्दल काही एक प्रियांनो चकार शब्द बोलायचा नाही आहे.
तिथं कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी प्रियानो नालस्ती करायची नाही आहे. तिथं फक्त आपला प्रभू कोण आहे आणि त्याने काय केलं याच्याबद्दल लोकांना सांगणं म्हणजे प्रियानो ती घोषणा आहे. ती आज प्रियानो करणं फार गरजेचं झालेलं आहे, कारण प्रभूचं दुसरं आगमन लवकर होणार आहे. आणि कितीतरी लोक आहेत की अजूनही त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव प्रियानो समजलेलं नाही. कालच्या दिवशी मी तरुण संघामध्ये सुवार्ता प्रसार आणि मंडळीची वाढ हा विषय सुरू केलेला आहे. बाय द वे अजूनही संधी आहे, काही लोकांना फॉर्म भरायचा असेल, त्यांनी भरला नसेल, SNBC 2 उभयतांनी फॉर्म भरलेला आहे आणि अजून कोणी असेल तर सांगा प्रियानो, आपल्याला अभ्यासक्रम चालू करायचा आहे. मला हे सांगायचे प्रियानो की कितीतरी लोक आहेत की त्यांना अजून प्रभूचं नाव माहीत नाही. मागच्या वेळेला प्रियानो मी काल त्यांना गोष्ट सांगितली की इथून बीड जिल्हा किती लांब आहे प्रियानो, 100-125 किलोमीटर असेल. पण तिथं राहणारा एक प्रियानो इलेक्ट्रिशियन किंवा त्याचं दुकान आहे, त्याला प्रियानो माहीत नाही येशू ख्रिस्त कोण आहे म्हणून. तो म्हणतो मला चर्च माहिती आहे, मला ख्रिश्चन लोकंसुद्धा माहिती आहेत, पण मला येशूबद्दल काहीच माहीत नाही. इथून यरुशलेम म्हटलेलं प्रियानो, महाराष्ट्राचं यरुशलेम अहमदनगर, इथून 100-150 किलोमीटरवर असलेला मनुष्य, तो म्हणतो मला येशूबद्दल माहीत नाही आहे. येऊन त्याला प्रियानो 2024 वर्ष झालेली आहेत. आणि म्हणून घोषणा करत राहणं प्रियानो फार गरजेचं आहे. ज्यावेळेला प्रियानो आपण ही घोषणा म्हणतो, आता यामध्ये प्रियानो जो नवीन एक ज्याला म्हणू आपण सुळसुळाट म्हणू, त्याला चळवळ नाही म्हणणार मी, सुळसुळाट म्हणेल की बाबा घोषणा किती चांगली बघा, माईक लावून घोषणा करतात ते सगळ्यांना. ओके, ज्यावेळेला प्रियानो आपण म्हणत आहोत की सध्याच्या काळामध्ये ख्रिस्ती लोकांमध्ये अशी चळवळ सुरू झालेली आहे की ते लोक म्हणतात की नाही, तुम्ही बोला डायरेक्ट आणि देव तुम्हाला देणार आहे. मी मगाशी एक उदाहरण जसं सांगितलं प्रियानो की एखादा तरुण किंवा तरुणी ते नोकरीसाठी प्रियानो ज्या वेळेला म्हणतात, तर ते काय करतात, ते फक्त प्रार्थनेमध्ये असं म्हणतात की देवा ही नोकरी माझी आहे आणि मला मिळू दे. मी आता अशा रीतीने घोषणा करतो की ही माझी झालेली आहे. मी हुकूम करतो देवा सगळे बंधनं बांधून टाक आणि ही नोकरी फक्त मलाच मिळू दे. एक बाजूची प्रार्थना ही आहे. सर्वसामान्य आपण ख्रिस्ती लोक आपण वेगळी प्रार्थना करू आणि शब्द काय असतील? शब्द नम्रतेचे असतील. एकदम काय नम्रता असेल? देवा मला नोकरीची गरज आहे, माझ्यापेक्षा तुला ठाऊक आहे, पण मला ती नोकरी मिळावी अशी तुझी इच्छा जर असेल तर माझे मार्ग मोकळे कर आणि तिथपर्यंत मला तू घेऊन जा. ही काय झाली? नम्रतेची प्रार्थना आहे. पण आज प्रियानो ख्रिस्ती लोकांमध्ये सुळसुळाट काय झालेलं आहे? आपल्या अहमदनगरमध्ये सुद्धा प्रियानो बरेच लोक आहेत या विश्वासाचे. ते म्हणतात नाही नाही नाही, क्लेम करायला पाहिजे, तुम्ही क्लेम करायला पाहिजे, तुम्ही त्या ठिकाणी हुकूम करायला पाहिजे की ही आमची आहे म्हणून. माझा प्रियानो हा भाग आहे की जर देवाची इच्छा असेल तो कसंही करून तुम्हाला तो देईलच. तुम्ही नम्रतेने देवासमोर राहणं हे फार गरजेचं आहे. आणि म्हणून ही जी प्रियानो गोष्ट आहे ही काही वर्षांपूर्वीच सुरू झालेली गोष्ट आहे बरं का. त्याला म्हटलं आहे पॉझिटिव्ह कन्फेशन. एक चळवळ आहे प्रियानो, पॉझिटिव्ह कन्फेशन. म्हणजे होकारार्थीच सगळं काही बोलायचं, नकारार्थी काहीच करायचं नाही, काहीच बोलायचं नाही. होकारार्थी पाहिजे, तुम्ही होकारार्थी बोला आणि सगळ्या काही गोष्टी तयार होतील. तुमच्या स्वतःच्या मुखाने तुम्ही त्या ठिकाणी काय करत आहात? नकारार्थी गोष्टी करून अडखळण तयार करता. काही अंशी प्रियानो बरोबर आहे की बाबा ठीक आहे, नकारार्थी गोष्ट नको बोलायला. पण ज्यावेळेला प्रियानो तुम्ही हुकूम करता, तुम्ही टी व्हीवरती आता बरेचसे किंवा रील्समध्ये सुद्धा बघा,
असे काही प्रचारक आहेत आणि लहान मुलांपासून ते तरुणांपर्यंत, वयस्कर लोकांपर्यंत त्यांच्या प्रार्थनेची रील्स बघा प्रियानो, ते असं बोलत असतात, आय डिक्री अँड डिक्लेअर, आय डिक्री अँड डिक्लेअर. हे कुठून आलं डिक्री आणि डिक्लेअर? डिक्री म्हणजे काय माहिती का? मी हुकूम करतो. अरे कुणाला हुकूम करता तुम्ही? हे कुठून आलेलं आहे? पेंटिकॉस्टल लोकांमध्ये ज्याला म्हटलं प्रियानो पॉझिटिव्ह कन्फेशन म्हणून ही गोष्ट त्यांच्यामध्ये सुरू झालेली आहे. आणि तिथून प्रियानो हे काही वर्षांपूर्वी या गोष्टी सुरू झालेल्या आहेत. आता हे पवित्र शास्त्राला धरून आहे का नाही? हा प्रियानो जो भाग आहे किंवा हे जे शिक्षण आहे याच्याबद्दल प्रियानो मी पहिल्यांदाच जरा जास्त खोलवर अभ्यास केला. मला माहीत होतं या गोष्टी काय आहेत त्या, परंतु थोडासा नीट भाग त्याच्यामध्ये बघितला तर प्रियानो देवाच्या प्रत्येक वचनामधून आपल्याला नम्रतेचीच प्रार्थना ऐकायला मिळते. नेहमी लक्षात घ्या, देवाने अधिकार दिलेला आहे, तुम्ही त्याच्याशी बोला. बोलण्याचा अधिकार सगळ्यांना दिलेला आहे. दुसरी गोष्ट, बोलण्याचाच नुसता अधिकार नाही प्रियानो, ज्यावेळेला मनुष्याचं परिवर्तन होतं ना त्यावेळेला त्याला एक आणखीन अधिकार मिळालेला असतो. आणि तो अधिकार काय माहिती आहे का? त्याला एक विशेष कृपादान दिलेलं आहे. पवित्र शास्त्र सांगतं प्रत्येक व्यक्तीला कृपादान देवबाप देतो आणि त्या कृपादानाला ओळखायचं आहे आणि मंडळीमध्ये देवाच्या कार्यासाठी तुम्हाला ते वापर करायचा आहे. पण प्रत्येकाने स्वतःचं कृपादान काय मिळालेलं आहे ते प्रार्थनेमध्ये देवाशी प्रियानो चर्चा करून, प्रार्थनेमध्ये बसून बोलून, मला कोणतं कृपादान देवा तू दिलेलं आहे हे मला दाखवून दे, हे फक्त शोधणं गरजेचं आहे प्रियानो, मागणं नाही. ज्यावेळेला प्रियानो अशा रीतीची प्रार्थना तुम्ही करताल, देवाचा आत्मा तुम्हाला दाखवतो मी कोणतं कृपादान दिले. मी बऱ्याच वेळेला प्रियानो ह्या गोष्टीबद्दल सांगितलं आणि परत एकदा मी सांगत आहे की मला ज्या वेळेला हे समजलं की अशा प्रकारचं कृपादान देव देत असतो त्यावेळेला मी माझ्या पाळक साहेबांना जाऊन म्हटलं, तुम्हीच सांगा ना मला कोणतं कृपादान मिळालं. आता म्हटलं ते मोठे पाळक आहेत, त्यांना जास्त कळत असेल किंवा ते प्रार्थना करत आहेत तर देव त्यांना दाखवून देत असेल या तरुणाबद्दल काय बाबा विचार आहे. त्यांना म्हटलं तुम्हीच सांगा ना. ते म्हणाले मी कसं सांगणार? कृपादान देव देत असतो ते तुला ओळखायचं आहे आणि तुला ओळखण्यासाठी तुला देवाबरोबर बसायचं आहे, प्रार्थनेमध्ये राहायचं आहे, मगच देव तुला दाखवणार आहे की कोणतं कृपादान दिलेलं आहे. म्हटलं हे तर मी नव्हतं वाचलं. मग त्यांनी मला शास्त्रभाग काढून दाखवला. करिंथमध्ये सुद्धा आहे प्रियानो वेगवेगळी कृपादान आहेत, रोममध्ये देखील दिलेलं आहेत. आणि ते म्हणाले की हे कृपादान तुला ओळखायचं आहे की देवाने तुला कोणतं दिलेलं आहे. तू मागू नकोस, तुला ओळखायचं आहे. आणि मग मी प्रार्थना करत राहिलो आणि मग मला समजलं प्रियानो की काही दिवसानंतर ज्या वेळेला मी गोष्टीमध्ये नेहमी सांगतो की पाळक साहेबांना धक्काबुक्की करून ज्या वेळेला लोकांनी खाली पाडलं, लोकांच्या पायांमधून त्यांचा चेहरा मला दिसला आणि एकदम देवाने दाखवलं बघ तुला पाळकच व्हायचं म्हणून. आणि मग सगळं भांडण मिटल्यानंतर त्यांच्याबरोबर ज्या वेळेला मी बसलो ते शांत होते. त्यांच्या 3 मुली होत्या, त्या शांत बसल्या होत्या. पाळकीनबाई होत्या, त्या शांत बसल्या होत्या. सुन्न झालं होतं वातावरण, कारण मंडळीच्या लोकांनी धक्काबुक्की करून पाडलं होतं पार त्यांना. आणि मी त्यांच्याबरोबर बसलो होतो एकटाच. सुन्न झाल्यानंतर थोड्या वेळाने ते मला म्हणाले सोड जाऊ दे, चल हे अशा गोष्टी होणारच सेवेमध्ये. बरं सांग तुझं काय झालं, प्रार्थना केली का तू, देवाने काय दाखवलं तुला? म्हटलं देवाने दाखवलं मला पाळक व्हायचं आहे म्हणून. अरे पाळक व्हायचं आहे? माझे हाल कसे झाले बघितलं का? म्हटलं तुम्ही काय सांगितलं होतं? मागायचं नाही, देव तुला दाखवून देईल. आणि देवाने मला तुम्ही पाडल्यानंतर दाखवलं की तुला पाळक व्हायचं आहे आणि मंडळीला त्या ठिकाणी तुला शिक्षण द्यायचं आहे म्हणून. आणि ते वचन तसंच तुला शिकवायचं आहे. पाळकसाहेब म्हणाले कन्फर्म करून घे देवाकडून, कारण तशा प्रकारचंच मग आपल्याला डिग्री किंवा अभ्यास पुढं करायचा आहे. जर तुला सुवार्तिक करायचं असतं तर आपल्याला वेगळी काहीतरी डिग्री घ्यावी लागली असते, अभ्यास करावा लागला असता. तुला दुसरं अजून काय बनायचं असतं, बायबल टीचर बनायचं असतं तर आपण अजून थांबलो असतो थोडंसं. मी म्हटलं नाही, मला पाळकच व्हायचं आहे. मला मुद्दा हा म्हणायचा प्रियानो, ज्या वेळेला तुम्हाला अशा रीतीची प्रार्थना करून देव दाखवतो तर तो एक अधिकार देवाने दिलेला आहे की त्या कृपादानाचा वापर करायला पाहिजे प्रियानो. कोणत्या व्यक्तीला कोणतं कृपादान दिलेलं आहे मला नाही सांगता येणार, पण ते तुम्हाला प्रत्येकाला ओळखायचं आहे आणि ओळखल्यानंतर त्याचा उपयोग मंदिरामध्ये तुम्हाला करून घ्यायचा आहे प्रियानो.
कोणाला गाण्याचं असेल, आपल्यामध्ये वैरळ ब्रदर होते, गाणी लिहित होते, ते कविता लिहित होते, नुसतेच लिहित नव्हते, कधी कधी त्यांना चाल पण जमायची, ते चाली पण लिहायचे, त्याच्यावर दाखवायचे. आणि एकदा का झालं की मला कागद द्यायचे, पाळकसाहेब झालं गाणं. म्हटलं अरे वा किती छान, बोलू दाखवा ना. ते चाल लावून प्रियांनो गाऊन दाखवायचे. त्यावेळेला कांबळे अंकल असायचे, त्यांच्याबरोबर पण ते बसायचे. अंकल पेटीवर धराबर सूर कसं वाटतं बघा. अंकल पेटी वाजवायचे. त्यांचा एवढा मोठा गठ्ठा गाण्यांचा, कागदांचा माझ्याकडे झाला होता. ते कृपादान होतं. देव कृपादान देतो. आणि त्यांना विचारलं मी, हे तुम्हाला कधी, ते म्हणाले मला प्रभू समजलं ना तेव्हापासून मी गीत लिहायला लागलो. म्हणजे काय? मी म्हटलं नक्की हे कृपादान आहे. प्रभू समजल्याच्या आधी जर म्हटलं असतं तर हे बौद्धिक झालेलं असतं. प्रभू समजायच्या आधी हे बौद्धिक आहे, पण प्रभू समजल्यानंतर तुम्हाला जर हे मिळत आहे तर हे देवाचं कृपादान आहे. मला पाळक व्हायचं आहे आणि मग संदेश द्यायचा आहे, मला बोलता यायला पाहिजे. मी मुळात बोलका नव्हतो प्रियानो, गुम्या होतो लहानपणापासून. पण ज्यावेळेला प्रभू कळाला मी बोलायला लागलो प्रियानो, आणि नंतर इतकं बोलणं सुरू झालं की घरातले पण म्हणायचे की अरे बाद झालं, किती बडबड करत असतो. म्हटलं मी नुसती बडबड नाही करत, मी देवाच्या वचनाबद्दलच सांगत असतो मित्रांमध्ये. ते एक प्रकारचं कृपादान देवाने दिले की बोलत राहावं म्हणून. तुम्हाला कोणतं कृपादान दिलं आहे प्रियानो? तुम्हाला तो अधिकार दिलेला आहे. त्या अधिकाराला प्रियानो ओळखणं गरजेचं आहे आणि त्या अधिकाराप्रमाणे प्रियानो त्याचा वापरसुद्धा करणं गरजेचं आहे. आपण काय करतो? कृपादानाबद्दल प्रियानो बोलत नाही, आपण प्रार्थना करत नाही, आणि जे दिलेलं असतं प्रियानो ते काढून घेतलं जातं. देवाचं वचनच प्रियानो, ज्याच्याकडं आहे त्याला दिलं जाईल. आणि पुढं काय? ज्याच्याकडं नाही आहे त्याच्याकडून काय? पैसे. ज्याच्याकडं आहे म्हणजे त्याला दिलं जाईल. श्रीमंत श्रीमंतच होत चाललाय, गरीब गरीबच होत चाललाय. त्याच्या संदर्भात आहे का? नाही. कृपादानाच्या संदर्भात आहे ते वचन. ते संदर्भ कोणता आहे? कृपादान. ज्याला दिलेला आहे आणि त्याचा तो उपयोग करत आहे, तर देव म्हणतो मी त्याला आणखीन देत राहीन. पण ज्याच्याकडे दिलेलं आहे पण त्याचा वापर तो करत नाही, देव त्याच्याकडून काढून घेतो आणि मंडळीतले दुसऱ्या कोणाला तरी तो देतो प्रियानो, की जो त्याचा वापर करेल. आणि त्याने सुद्धा जर वापर केला नाही तर ते त्याच्याकडूनही काढून घेईल आणि मंडळीमध्ये प्रियानो सूक्ष्म जागा होऊन जाईल ती. मग त्याला त्या ठिकाणी म्हटलेलं आहे वृक्षजुमी झालेली आहे ती. कोणी त्या ठिकाणी काही दाखवत नाही, अंकुर सुद्धा वर येत नाहीये. त्याला म्हटलेलं आहे मृत झालेली मंडळी. आणि म्हणून प्रियानो मी सारखं सगळ्यांना आव्हान देखील देत असतो, वचनाचा अभ्यास करा, वचन समजून घ्या. जर रविवारच्या दिवशी तुम्ही खरंच चर्चमध्ये येऊन बसत असाल, तुमचा वचनाचा अभ्यास नक्की होणार आहे, माझा विश्वास आहे प्रियानो. पण जर आणखीन तुम्हाला अभ्यास करायचा आहे तर आपण प्रियानो देवाच्या दयेने आपल्याला चर्च ऑफ द नॅझरीनमध्ये सोय झालेली आहे की SNBCच्या द्वारे प्रियानो आपण अभ्यास करू शकतो. पण प्रियानो हे समजून घेणं गरजेचं आहे की मला नक्की कोणतं कृपादान दिलेलं आहे आणि त्या कृपादानाला प्रियानो उपयोगात आणणं हे देवापाने दिलेला तुम्हाला अधिकार आहे प्रियानो. तो त्या अधिकाराचा वापर करायचा आहे. कोणाला प्रियानो गीत गायचं आहे तर कोणाला प्रियानो मदतीचं आहे, कोणाला निरीक्षणाचं आहे, अगदी निरीक्षण बारीक रीतीने करून, कोणाला वाद्याचं आहे प्रियानो. मी अभिज्ञेला सगळे वाद्य येतात तर ती देवाचं कृपादान नाही म्हणणार मी त्याला. कारण अजूनही देवाचं प्रियानो ज्याला आपण म्हणतो ओळख आणि बाप्तिस्मा, पश्चाताप करून बाप्तिस्मा आणि प्रभूच्या मार्गामध्ये वचनामध्ये वाढणं, त्याचं अजून प्रियानो सुरुवात आहे ती. पण हे त्याच्यामध्ये कसं आहे, मग त्याला काय म्हणायचं? त्याला म्हणायचं प्रियानो हे इनबिल्ट आहे किंवा जन्मजात त्याच्यामध्ये देवाने दिलेलं आहे. पण उद्या ज्या वेळेला त्याचा बाप्तिस्मा होईल, तो पश्चाताप करेल आणि प्रभूमध्ये वाढेल, त्यावेळेला प्रियानो त्याला ओळखणं गरजेचं आहे. मला कोणतं कृपादान दिलं आहे, त्या कृपादानाचा वापर करायचा आहे. हे वाद्य वाजवणं कृपादान नाही आहे, हे इनबिल्ट आहे. आता माझ्यामध्ये नाही आहे पण माझ्या वडिलांमध्ये होतं, पाळकीनबाईच्या वडिलांमध्ये होतं आणि म्हणून ते त्याच्यामध्ये आलेलं आहे. दोघा मुलांमध्ये आलेलं आहे की त्यांना वाद्य वाजवता येतं. पण कृपादान लक्षात घ्या प्रियानो, तो पण एक अधिकार आहे
की देवापाने दिलेला आहे त्याचा उपयोग तुम्हाला मंडळीमध्ये करायचं आहे. कोणाला सुवार्थ सांगण्याचं कृपादान आहे, कोणाला काउन्सिलिंग करण्याचं कृपादान आहे. लोकांना सल्ले देत राहतील, ते चांगल्या चांगल्या गोष्टी. कुटुंब उद्ध्वस्त होत असेल त्याला सल्ले ते देतील. कोणाला मदतीचं दान आहे, नुसतं हाताचे श्रमच नाही, कधी कधी पैशातून सुद्धा एखाद्याची मदत करण्याचं कृपादान देवबाप देत असतो. वेगवेगळी कृपादान आहेत प्रियांनो. बरं करण्याचं कृपादान आहे. लोक त्याच्यासाठी प्रियांनो फक्त प्रार्थना करतात, पण लोक म्हणतात नाही हेच दान पाहिजे. तुम्हाला मागण्याचा अधिकार नाही आहे. देवाची इच्छा असेल तिथं वचनं दिलेलं आहे, तो आपल्या इच्छेप्रमाणे प्रत्येकाला देत असतो. आपल्या इच्छेप्रमाणे म्हणजे काय, देवाच्या आत्म्याच्या इच्छेप्रमाणे. आणि तिथं का तसं लिहिलेलं आहे, मंडळीमध्ये कोणती गरज आहे, आपल्यापेक्षा, पाळकापेक्षा, पंचमंडळापेक्षा देवाला माहीत असतं की इथल्या गोष्टी काय आहेत आणि त्या प्रकारचं कृपादान प्रियानो तो देत असतो की जेणेकरून त्या मंडळीमध्ये वाढ व्हायला पाहिजे, लोकांची आध्यात्मिक स्थिती आणि सांख्यिक प्रियानो दोन्ही वाढ व्हायला पाहिजे, म्हणून देव त्या ठिकाणी देत असतो. मी आज परत एकदा प्रत्येकाला म्हणेल प्रियानो, आपला प्रॉब्लेम काय झालेला माहिती आहे का, बऱ्याच लोकांचा बाप्तिस्मा हा मुळातच लहानपणी झालेला आहे. आणि लहानपणी झाल्यानंतर जरी मोठेपणी प्रियानो त्याला कन्फेशन म्हटलेलं आहे, कन्फेशन झालेलं आहे किंवा समर्पण म्हणतात, काय म्हणतात त्याला, दृढीकरण झालेलं आहे. आणि दृढीकरण झालं म्हणजे मग ॲटिस्ट तो एक नामधारी व्यक्ती. सगळेच होतात असं नाही, सगळेच होतात असं नाही. आहेत काही लोक की देवाच्या वचनाचा त्या दिवसापासून तरी कमीत कमी ते खरंच अभ्यास करायला सुरुवात करतात. पण नंतरच्या काळामध्ये प्रियांनो शिथिलता येते, खाली खाली जातो तो मनुष्य. पण तोच व्यक्ती प्रियांनो जर तरुण आहे किंवा त्याला समज आली, कमीत कमी 14 वर्ष आपण म्हणत आहोत की त्याचा जर बाप्तिस्मा झाला तर त्याला काय खरं आहे, काय खोटं आहे, काय पवित्र आहे, काय वाईट आहे हे त्याला समजतं. आणि त्याप्रमाणे प्रियांनो तो वागायला सुरुवात करतो. आणि अगदी प्रारंभीच्या दिवसांमध्येच, अगदी संडे स्कूल त्याला मिळाला असेल, त्याला तरुण संघ मिळाला असेल, तर प्रियांनो तो अधिक चांगल्या रीतीने वाढत जातो प्रियांनो देवाच्या वचनामध्ये. त्याला पण अपवाद आहे प्रियांनो, त्याला पण अपवाद आहे. सगळेच होतात तसे असं नाही. काही लोकांचं बॅकस्लायडिंग होतं, मागे जातात. जैसे ते सुरुवातीला बाप्तिस्म्याच्या आधी जसं जीवन होतं तसंच त्यांचं जीवन ते जगतात. देवापणे पूर्ण त्यांना ते अधिकार दिलेले आहेत, पण त्या अधिकारांना त्यांनी ओळखलेलं नाही. आणि म्हणून प्रियांनो जो महत्त्वाचा मुद्दा आहे की देवापाने तुम्हाला आणि मला जे अधिकार दिलेले आहेत ते ओळखणं गरजेचं आहे आणि त्याचा वापर आपल्या जीवनामध्ये प्रियांनो आपल्याला करायचा आहे. ज्यावेळेला प्रियांनो आपण वचनांकडे येतो, आता बऱ्याच वेळेला हे जे लोक आहेत हे फक्त बोलण्यामध्ये, म्हणजे ज्याला आपण म्हणत आहोत नेम इट आणि क्लेम इट, तर हे प्रियांनो फक्त कशा आहेत माहिती का, पोपटपंची माझ्यासाठी. एखादा म्हणतो मी आत्म्याने भरलेला आहे. कसा भरला आहे बाबा तू, मग आत्म्याने चालून दाखव बरं. मग तो जसा चालेल तसा जो नुसता विश्वासू आहे तो सुद्धा चालेल. तो म्हणतो मी देवाच्या सामर्थ्याने चालतो. वेगळं काय तुझ्यामध्ये, वेगळं काहीच नाही आहे. विश्वासणारे आणि स्वतःला आत्म्यामध्ये भरणारे दोघंही सारखेच दिसतात. देवाला माहीत आहे हे दोघं कसे आहेत, पण माणूस एकमेकांचं प्रियांनो न्याय करू शकत नाही. मी कुणाचाही प्रियांनो न्याय करू शकणार नाही, म्हणू शकणार नाही हा आत्म्याने भरलेला आहे, ती आत्म्याने भरलेली आहे, किंवा ती नाही भरलेली आणि हा भरलेला नाही आहे. मी बोलू शकत नाही, मला अधिकार नाही, मला समजत नाही ते. मी कुणाचा न्याय करू शकत नाही. देवाला ते माहीत आहे आणि देव प्रियांनो ते करत असतो. पण हे प्रियांनो ज्यावेळेला अशा प्रकारची डॉक्ट्रिन्स घेऊन येणारे लोक असतात, ते लोकांना भ्रमिष्ट करतात. त्यांना दाखवतात की आम्ही श्रेष्ठ आहोत आणि तुम्ही एकदम खालचे आहात, आम्ही मात्र पॉवरफुल, आम्ही आत्म्याने भरलेले. देवाच्या वचनामध्ये प्रियांनो असं कुठेही दिलेलं नाही आहे. आणि आपले काही ख्रिस्ती लोक विश्वासणारे तिकडे वळतात तशा गोष्टींकडे. कोणते शास्त्र भाग आहेत प्रियांनो, रोमकरास पत्र काढूया आपण, 4 अध्याय
17 वचन कोणी वाचेल? रोमकरासपत्र 4 अध्याय आणि 17 वचन. येस. आता ह्या वचनाला फार कोळून प्यालेले लोक आहेत हे, बरं का. हे जे लोक आहेत त्यांना हे वचन फार महत्त्वाचं आहे. का बरं? याचा 17व्या भागातला शेवटचा जो भाग आहे ना 17 वचनाचा, परत एकदा आपण वाचूया. 17 वचन म्हणत आहे, मी तुला पुष्कळ राष्ट्रांचा बाप केले आहे. कोण म्हणतोय? देव म्हणतोय. कुणाला म्हणतोय? अब्रामाला म्हणतोय. पुढं काय म्हटलंय? असे अब्रामाविषयी शास्त्रात जे लिहिलेलं आहे. आता कोण म्हणतंय हे? पौल रोमच्या मंडळीला उद्देशून पत्र लिहित आहे आणि तो सांगतोय की देव अब्रामाविषयी काय बोलला. देव म्हणतो अब्रामाविषयी की मी तुला पुष्कळ राष्ट्रांचा बाप केलेले आहे. देव बोललाय बरं का. आता लक्षात घ्या पुढं काय लिहिलेलं आहे. त्याप्रमाणे तो आपल्या सर्वांचा बाप आहे. राष्ट्रांचा बाप आहे म्हणजे सगळ्यांचा बाप आहे म्हणते. ज्या देवावर त्याने विश्वास ठेवला, जो देव मेलेल्यांना जिवंत करतो व जे अस्तित्वात नाही त्याला ते असल्यासारखी आज्ञा करतो, त्याच्या दृष्टीने तो तसा आहे. अस्तित्वात नाही पण असल्यासारखं त्याला आज्ञा करतो. देव तसा आहे. पण हे विशेष गटातले लोक विचार काय करतात माहिती आहे का? ते म्हणतात जे अस्तित्वात नाही त्याला आज्ञा करायची. आज्ञा करणं तुमचं आणि माझं काम नाही आहे. आज्ञा करणं देवाचं काम आहे. लक्षात घ्या. हे लोक आज्ञा करतात म्हणजे हुकूम सोडतात. मी आज्ञा करतो, मी हुकूम सोडतो. आपल्यामध्ये ते सामर्थ्य देवाने दिलेलं नाही आहे. तो अधिकार नाही आहे प्रियानो. बोलायचं आहे काय तर देवालाच बोलायचं आहे. देव सगळं काही करतो. पुढे आपण वचनामध्ये जाणार आहोत प्रियानो. पण या वचनाला धरून या प्रकारचे शिक्षण देणारे लोक ते म्हणतात जे अस्तित्वात नाही त्याला आज्ञा करायची. अरे ते देवाचं काम आहे रे बाळा. ते तुझं नाही आहे काम, माझं नाही आहे काम. ज्याला अस्तित्वात आहे म्हणजे काय? थोडक्यात वचन आहे की देव अब्रामाला म्हणत होता, जरी तू म्हातारा झालेला आहे, तुझ्यामध्ये कुठल्याही प्रकारची ताकद नाही आहे आणि तुझ्या बायकोची कूस मृत्यू झालेला आहे, त्याच्यामध्ये काही जीवन नाही आहे, पण मी आज्ञा करतो की तिची कूस, साराबाईची कूस ही परत एकदा जिवंत होईल आणि तुला सामर्थ्य देऊन जे अस्तित्वात आज नाही आहे तुझ्यामध्ये ती शक्ती तुला देतो. आणि पहा देव म्हणत आहे मी तुला पुष्कळ राष्ट्रांचा बाप करून ठेवलेला आहे. याचा अर्थ तो आहे. पण हे कोण करतंय? अब्राम नाही करत. अब्राम सारेबाईकडे बोलला नाही जाऊन, अगं बाई तू वांज कशी काय? मला देवाने एवढं सामर्थ्य दिलेलं आहे आणि तू वांज कशी काय? मी आज्ञा करतो तुझे पोटातली कोक जिवंत कर देवा. असं नाही बोलला अब्राम. अब्राम नम्रतेने देवासमोर झुकलेला आहे, लीन झालेला आहे. तुझी इच्छा काय आहे? आणि देव आज्ञा करतो, माणूस नाही. अब्रामाने आज्ञा केलेली नाही आहे. अब्रामाने देवाने दिलेली आज्ञेचं पालन करणं गरजेचं आहे. आपल्याला पालन करणं गरजेचं आहे. आपल्याला हुकूम सोडायचा नाही, आपल्याला आज्ञा द्यायची नाही आहे. आपल्याला आज्ञा दिलेली आहे. आज्ञा देण्याचा अधिकार प्रियानो आपण म्हणू शकतो होय सैतानावर दिलेला आहे. मोशे ज्या वेळेला प्रियानो फारोकडे गेला, फारोला सांगितलं सोडून टाक माझे लोक. मोशे आला रडत देवाकडे. काय म्हणाला त्याला? तो काय सोडत नाही बाबा. तू काय सोडत नाही? अब्राहमाला जसं झालेलं आहे तिथं
मोशेला देव म्हणत आहे, तुझ्या हातात काय आहे, ती काठी टाक खाली. आणि त्या काठीला साप झालेला आहे. आणि प्रियानो, त्या सापाचा त्या ठिकाणी वर्चस्व दाखवलेलं आहे. देवाने तो अधिकार दिलेला आहे शत्रूवरती. लक्षात घ्या, शत्रूवरती आक्रमण करायला देवाने प्रत्येकाला सामर्थ्य दिलेलं आहे. आज्ञा करण्याचं देखील अधिकार दिलेला आहे. पण लक्षात घ्या, ती देवाने सांगितली असेल तरच करा बरं का. प्रेषितांच्या पुस्तकामध्ये एक गोष्ट आहे. आता मी फार जास्त लांब जाणार नाही, कारण मला अजून कव्हर करायचं आहे भरपूर. तो दुष्ट आत्मा म्हणतो, मी येशूला ओळखतो आणि पावलाला पण ओळखतो, पण तू कोण आहेस? तू आज्ञा करून मला घालवणारा तू कोण आहेस? आणि काय झालं? काय झालं? कुणाला वाचलं का कधी? दुष्ट आत्मा त्या काढणाऱ्या माणसाच्याच मागं लागला. अरे तू कोण आहेस? हा येशूच्या नावाने गेला होता आत्मा काढायला, पण तो आत्मा उलट त्याला म्हणत आहे, मी येशूला ओळखतो आणि पावलाला ओळखतो, पण तू कोण आहेस? तुला अधिकार दिलाय का तो? सगळेच गोष्टी प्रियांनो आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी किंवा स्वतःची इच्छेने प्रियांनो करायच्या नाही आहेत. देवाने जर सांगितलेलं आहे तर ते करणं गरजेचं आहे. आणि म्हणून लक्षात घ्या, या ठिकाणी सुद्धा प्रियांनो ज्यावेळेला तो म्हणत आहे की मी तुला पुष्कळांचा बाप केलेला आहे, असे अब्राहमा असा विषय शास्त्रात जे लिहिलेलं आहे त्याप्रमाणे तो आपल्या सर्वांचा बाप आहे, ज्या देवावर त्याने विश्वास ठेवला. विशेष काय प्रियांनो? ज्या देवावर त्याने विश्वास ठेवला तो देव महत्त्वाचा आहे, आज्ञा महत्त्वाची नाही आहे, त्याचं कृती करणं महत्त्वाचं नाही. विश्वास ठेवला, जो देव मेलेल्यांना जिवंत करतो व जे अस्तित्वात नाही त्याला ते असल्यासारखी आज्ञा करतो, त्याच्या दृष्टीने तो तसा आहे. मुद्दामून पौल या ठिकाणी प्रियांनो त्याच्याबद्दल लिहित आहे की त्याने हा देवावर विश्वास ठेवला आणि देव सांगत आहे त्याप्रमाणे प्रियांनो तो करत आहे. सगळ्याच गोष्टींमध्ये उठसूट आय डिक्री अँड डिक्लेअर म्हणत बसायचं नाही आहे. मी आज्ञा करतो आणि मी हस्तगत करतोय, मी मागत आहे, असं सगळ्याच गोष्टींमध्ये होत नाही आहे प्रियांनो. वचनामध्ये कुठेही दिलेलं नाही. आणि कुठेही प्रियांनो विशेष करून बायबलमध्ये अशा गोष्टी आपल्याला सापडणार नाहीत. याच्यामध्ये प्रियांनो महत्त्वाचा एक मुद्दा आहे. इयोबाचं पुस्तक आपण बघितलं, 22 अध्याय आणि 28 वचन, हा एक दुसरा शास्त्रभाग. पहिला शास्त्रभाग मी दाखवला, इयोब 22 आणि 28 वचन. येस, तू संकल्प केला तर तो सिद्धीस जाईल, तुझ्या मार्गावर प्रकाश. आता इथं काय प्रियांनो, हे एक वचन आहे की ज्याच्याबद्दल हे नेमिट आणि क्लेमिटवाले जे लोक आहेत ह्या वचनाला धरतात. ते म्हणतात वचनातच लिहिलेलं आहे की तू संकल्प कर, म्हणजे काय, योजना कर, तू बोल आणि तुला मिळणार आहे. आणि ते म्हणतात बायबलमध्ये दिले, इयोबाच्या पुस्तकात दिले. काय म्हटलेलं आहे तिथं? तू संकल्प केला तर तो सिद्धीस जाईल, तुझ्या मार्गावर प्रकाश पडेल. पुढं म्हटलेलं 29 वचन, त्या मार्गांनी तुला खाली जाण्याचा प्रसंग आला. पुढं काय? तर तू वर 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 असेच म्हणशील. खाली जाण्याचा प्रसंग आला नाही, वर 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 वर. देव तुला खाली घेऊन जातो, नाही तू वर वर वर. अरे पण हे कोण बोललंय? कोणाला बोललाय? कोण बोललंय माहिती आहे का? पान थोडंसं उलटून बघा अध्यायावरती काय लिहिलेलं आहे. 22 अध्यायाच्या माथ्यावर काय लिहिलेलं आहे? अलिफज इयोबावर भयंकर दुष्टाईचा दोष लावतो. अलिफज त्याचा एक जवळचा मित्र आहे, 3 मित्रांपैकी हा एक मित्र आहे. आणि तो काय म्हणत आहे, अलिफज काय म्हणत आहे इयोबाला, अरे तू संकल्प, तुझ्यावरती आज जो काय प्रसंग आलाय ना, तुझी मुलं मेली, सगळी मुली मेल्या, तुझं घरदार गेलं सगळं, तर तू काहीतरी वाईट केलेलं आहेस. अरे तू चांगले विचार केले असतेस
तू चांगली योजना केली असती तर तुझ्यावर असे प्रसंग आले नसते. म्हणजे अलिफस त्याला दोष काय देतोय माहिती आहे का? तुझ्या डोक्यात तू विचार तसे केले आणि म्हणून तसं घडले. आता लक्षात घ्या, हे देवाचं वचन आहे. अलिफस म्हणत आहे, दोष देतोय इयोबाला, तू विचार तसे केले, तू बोलला तसं. आता बोललेलं आहे बरं का. आपल्याला सुरुवातीच्याच भागामध्ये दिसून येतं इयोब काय करत होता. होमार्पण करायचं रोज. कोणासाठी? मुलामुलींसाठी. कशाला? त्यांच्याकडून चुकून माकून काही घडलं बाबा दोष, तर त्यांचा नाश होऊ नये म्हणून मी ते करत आहे. आणि काही लोक प्रियानो विश्वास असा ठेवतात की तो तसा बोलला म्हणूनच त्याच्या जीवनामध्ये ते झालं. अरे त्यांनी तसं बोलायला नको होतं, त्यांनी विचारही करायला नको होतं. अरे पण आपल्याला माहिती आहे इथं तो बोलल्यामुळं नाही घडलेलं. इयोब बोलल्यामुळं घडलं का? हे नाही. ते का घडलं? कारण सैतान देवाला त्या ठिकाणी म्हणत होता, अरे तू तर त्याला सगळं काही देऊन ठेवलं रे बाबा, मग तो कशाला तुझ्या नावाला तुच्छ लेखील? तू त्याच्यापासून सगळं काढून टाक, बघ तू तुला कसं शिव्या शाप देईल. मग देव म्हणाले, ठीक आहे बघ, मी तुला आता अधिकार देतो. काय अधिकार देतो? की त्याला जे काही मिळालेलं आहे त्याच्यावर तू प्रभुत्व कर, पण त्याच्या जीवाला मात्र हात लावायचा नाही. हे देवाचं आणि सैतानाचं ठरलेलं आहे. आणि म्हणून प्रियानो त्याच्यावर हा प्रसंग आला. असं नाही की तो बोलला आणि म्हणून ते घडलेलं आहे. कधी कधी मला घरामध्ये असा दोष दिला जात असतो, काळ्या जिभेचे आहात तुम्ही, बोलले तुम्ही बोलले ना म्हणून असं घडलं. अरे म्हणजे मी काहीतरी वॉर्निंग देतोय, आगाव सांगून ठेवतोय, तर ते नाही. पण कधी कधी काय होतं, आणि मला पण धासकी बसते, बाबा मी कशाला बोललो बघ, हे असं काय झालं तर असं वाटतं नको होतं बोलायला हे. अरे पण मी बोलल्यामुळे नाही झालेलं, मला ते दिसलं काय होणार आहे, हे पुढं कुठं चाललेलं आहे, आणि म्हणून मी आधीच सांगून ठेवलं की नाही नको होतं तसं करायला. नाही नाही नाही, ते असं तुमच्या घरातही होत असेल ज्यांची काळी जीभ आहे. माझ्याकडून काही वधून घेऊ नका बरं का तुम्ही. पाळकसाहेब बोलले की झालं सगळं होतंय मग चला, तसं काही नाही. पण इथं काही इयोब बोलला म्हणून नाही झालेलं, लक्षात घ्या. हा एक शास्त्रभाग असा आहे की ज्याच्याबद्दल हे शिक्षण देणारे लोकांच्या अंतःकरणामध्ये बंबार्डिंग करतात प्रिया, आणि ते म्हणतात तो बोलला ना तसं म्हणून घडलं त्याच्या जीवनामध्ये. अरे तसं नाही आहे. आणि अलिफस इथं त्याला म्हणतोय तू संकल्प, 28 वचन लक्षात घ्या, इयोब 22वा अध्याय आणि 28. तू संकल्प केला तर तो सिद्धी जाईल, तुझ्या मार्गावर प्रकाश पडेल. त्या मार्गांनी तुला खाली जाण्याचा प्रसंग आला तर तू वर वर, म्हणजे काय, खालीच्या ऐवजी ऑपोजिट बोलायचं काहीतरी. तू खाली जायला लागला, तू वर वर. आता त्याचं तुमच्याकडे जर नवीन बायबल असेल तर खाली लिहिलेलं आहे, टिप्पण दिलेलं आहे खाली. तिथं बघा काय म्हटलेलं आहे तिथं. टिप्पण कोणी वाचेल का? येस, दुसरं वचन, कोणी तुला खाली पाडले तर तू काय म्हणायचं? तू वर 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 असंच म्हणशील. म्हणजे म्हणण्यावर सगळं काही आहे. आपण बोललो तर तसं होणार आहे. हां, काही ठिकाणी प्रियानो दिलेला आहे, शब्दांमध्ये दिलेला आहे. पण लक्षात घ्या, हा शास्त्रभाग तसा नाही आहे की इयोब बोलला की माझ्या मुलांचं काहीतरी वाईट होईल आणि तो होमबळी करत होता म्हणून त्याच्या मुलांचं वाईटच झालं. नाही, तसं नाही आहे ते. पण इथं प्रियानो तो म्हणत आहे, कारण काय झालं आहे, अलिफस त्याला दोष देत आहे. पुढं काय म्हणत आहे, कारण देव, अलिफस म्हणत आहे, कारण देव नम्र वृत्तीच्या मनुष्याचा बचाव करील. मग इयोब कसा होता? घमंडी. कोणाच्या दृष्टिकोनातून? मित्राच्या दृष्टिकोनातून, अलिफसच्या दृष्टिकोनातून. अलिफस त्याला म्हणत आहे देव काय करतोय, नम्र वृत्तीच्या मनुष्याचा बचाव करील, आणि तू मात्र घमंडी आहेस. असं दोष अलिफस देत आहे इयोबाला. पुढे तो काय म्हणते, 30 वचन, जो निर्दोष नाही त्यालाही तो वाचवतो, याच्या हातांच्या निर्मळतेमुळे त्याचा बचाव होईल. तुझ्या हातांच्या निर्मळतेमुळे. म्हणजे देव कसंही करून अरे वाईट करतच नसतो रे बाबा. आता याच अलिफसला
असं बोलल्यामुळे देवाने दोष दिला. कुठे ते वाचा प्रियानो, 42 अध्याय आणि 7वं वचन काय म्हणतं बघा. इयोब 42 7वं वचन. येस, परत आता त्यांच्या बोलण्यावरून देवाने सुद्धा त्यांची काय केली, झडती घेतलेली. अरे तुम्ही कसं त्याच्याशी बोलायला पाहिजे होतं, आणि उलट माझ्याबद्दल तुम्ही असं सांगता त्याला. म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून योब कसा आहे हे मला माहिती आहे, तुम्ही कोण त्याचा न्याय करणार आहे. थोडक्यात दुसरी गोष्ट तो म्हणत आहे की ते सुद्धा नीट बोललेलं नाही. आणि म्हणून तो काय म्हणत आहे, परमेश्वर योबरोबर बोलणे झाल्यावर तो अलिफज तेमानीला म्हणाला, तुझवर आणि तुझ्या दोन्ही मित्रांवर मी संतप्त झालो आहे, कारण मजविषयी माझा सेवक योब जसा यथार्थ बोलला. काय बोलला योब? यथार्थ. योब काय देवाविषयी काय बोलला? बायकोला काय म्हणाला तो? बायकोला ते म्हणाला की बाबा चांगलंच नेहमी अपेक्षित करायचं का देवाकडून? नम्र दिसतो योब इथं. योबाच्या जीवनामध्ये त्याने असं आजच्या ह्या चळवळीतल्या लोकांप्रमाणे बोलला नाही. मी आज्ञा करतो, जो कोणी त्या ठिकाणी सैतान असेल त्याला बांधून टाक देवा, माझ्या मुलांना मुलींना वाचव, माझं शेत वाचव, मी आज्ञा करतो माझ्या फोडांना, असं नाही बोलला तो. नम्रतेने दिसतो प्रियानो. काय बोलला? सगळं काही देवाच्या गौर. नेहमी चांगल्याचीच अपेक्षा करायची का? नाही. आपल्या जीवनात वाईट सुद्धा होणार आहे. पण ह्या चळवळीतले लोक काय शिकवतात माहिती का विश्वासणाऱ्यांना? नाही, तुम्ही सेकंड स्टेप घ्यायचीच नाही, खाली उतरायचंच नाही, यू आर ओनली फॉर द फर्स्ट क्लास. तुमच्या जीवनात चांगलंच व्हायला पाहिजे, वाईट कधीच करणार नाही देव. याला मी म्हणत असतो प्रियानो, प्रॉस्पेरिटी गॉस्पल. प्रॉस्पेरिटी गॉस्पल म्हणजे काय? तुम्हाला भरभराटीचं सुवार्ता सांगतील ते दुःखाबद्दल कधीच सांगणार नाहीत, ते बोलणार सुद्धा नाहीत. अरे पण इथं लोकांनी सहन केलेलं आहे पवित्र शास्त्रामध्ये. मला पुढे जाऊन प्रियानो ह्याच्याबद्दल बोलायचं अजून, पण स्तोत्र 2 काढा प्रियानो, त्याच पानाच्या पुढे एक पान त्या दुसऱ्या पानावरती. स्तोत्र 2 काय म्हणते बघा प्रियानो. 7वं वचन वाचा कोणी. ओके, आता हे एक वचन आहे प्रियानो, 3रं वचन बरं का. मी 2 वचनं दाखवली तुम्हाला. हे एक 3रं वचन आहे की ह्या चळवळीतले लोक जे आहेत ना, हे अशा प्रकारचं खोटे शिक्षण देतात. आहेत ख्रिस्तीच, विश्वासणार आहेत, पण प्रियानो शिक्षण काय देतात बघा. ते म्हणतात 7वं वचन, मी परमेश्वराचा निर्णय कळवितो. निर्णय कळवितो म्हणजे काय? आय डिक्लेअर. ते म्हणतात इथं स्तोत्रसंहिता स्वतः त्या ठिकाणी म्हणत आहे की मी घोषित करत आहे, मी आज्ञा करतो. अरे पण तो आज्ञा काय करतोय? घोषणा करतोय. तो कसली घोषणा करतोय? मी परमेश्वराचा निर्णय कळवितो. काय? तो म्हणाला, तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे. स्तोत्रकर्ता गाणं लिहितोय आणि तो गाण्यांमधून म्हणत आहे की देव आपल्याला सांगत आहे की तू माझा पुत्र आहेस, तू माझी कन्या आहेस. आणि ही घोषणा आपण सगळ्यांनीच प्रियानो करायला पाहिजे, कारण जगामध्ये आपण निवडक लोक आहोत. तुम्ही जगाचे मीठ आहात, तुम्ही जगाचा प्रकाश आहात, आणि तुमचा प्रकाश लोकांपर्यंत असा पडू द्या की तुमची सत्कर्म बघून त्या जिवंत देवाचं गौरव करा. पण हे लोक सांगतात की नाही नाही नाही, डिक्लेअर करायला लागतं. डिक्लेअर केल्याशिवाय होत नाही, घोषणा केल्याशिवाय होत नाही. सगळीकडे घोषणा करत राहा. प्रियानो, हे एक वचन आहे की जिथं विश्वासणाऱ्यांना भुरळ घालतात ते. आता ह्या गोष्टींना आपण प्रियानो नेहमी म्हणत असतो की असं शिक्षण पवित्र शास्त्र ज्याला देत नाही ते लोक प्रियानो या ठिकाणी देत असतात. मी मागाशी जसं म्हटलं प्रियानो,
की प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा आज्ञा दिली एक. त्याने आज्ञा दिली आणि शिष्यांना पाळायला सांगितली. पण ती पाळत असताना घोषणा पण करायला सांगितली. कोणतं वचन आहे? मत्तई 28. तिथं सुद्धा प्रियानो काय म्हणतो येशू ख्रिस्त? मत्तई 28:18 वचन काय म्हणत आहे बघा. काय सांगितलं त्याने? अठरा वचन काय म्हटलंय? तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला. काय म्हणाला? पुढे ओके. इथं कुठं आला का घोषणा शब्द किंवा अधिकार शब्द आला का? कुठं आला? 18 वचनात कोणाला मिळाला अधिकार? हा, अधिकार कोणाला मिळाला आहे? परत वाचा. तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार तुम्हाला दिलेला आहे. कोणाला दिलाय? येशूला दिलेला आहे. कधी कधी कंसामध्ये आपलं नाव टाकून देतो त्याच्यात, मला पण दिलेलं आहे. त्याने अधिकार नाही दिलेला, त्याने आज्ञा दिलेली आहे. त्या आज्ञेचं पालन करायला सांगितलंय. आणि म्हणून त्याने जर त्याला खरंच अधिकार द्यायचा असता ना, आपल्याला अधिकार दिलेले नाही आहेत प्रियानो. हुकूम सोडण्याचे तर अधिकार बिलकुल नाही, आज्ञा करण्याचे अधिकार तर बिलकुल नाही. पौलाने सुद्धा आणि इतरांनी सुद्धा प्रियानो अधिकार शब्द किंवा हुकूम किंवा आज्ञा हे प्रियानो सैतानाला बांधण्यासाठी म्हटलेले. पण तो सगळ्या लोकांना सांगत आहे तुम्हाला त्या ठिकाणी. तो म्हणत आहे, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेले आहेत. आता जे CNI बॅकग्राऊंडमध्ये आहेत किंवा ज्यांना पाळकीय सेवेबद्दल माहिती आहे त्यांना थोडीशी माहिती मी सांगतो प्रियानो. CNIमध्ये जे पाळक आहेत, मेथडिस्टमध्ये काही पाळक आहेत जे झगा घालतात, तर त्यांना लग्न लावायचं लायसन काही लोकांना डायरेक्ट मिळालं असतं त्यांच्या नावानं. जसं मला मिळालेलं आहे, मंत्रालयातून डायरेक्ट माझा रजिस्टर्ड नंबर आहे. मी लग्न लावण्यासाठी अधिकृत आहे. म्हणजे मी जर लग्न लावलं आणि शिक्का मारला तर तो कागद सरकारी म्हणून धरला जातो. पण CNIमध्ये आणि मेथडिस्टमध्ये असे आहेत काही पाळक लोक की त्यांना ते लग्न लावतात, पण ज्यावेळेस सर्टिफिकेट द्यायची वेळ येते ना, बिशपशिवाय त्यांना सर्टिफिकेट नाही. बिशपकडे जायचं, आधी बिशपला सांगायचं की बाबा असं असं लग्न आहे आणि तुमचं त्या ठिकाणी अधिकारपत्र जे आहे, लग्नाचं सर्टिफिकेट लागणार आहे आम्हाला. बिशप साहेब म्हणतात ठीक आहे, मग त्यावेळेला घेऊन जातो. किंवा सांग कोणाकोणाचं कधी कधी लग्न लावलं तेवढे सर्टिफिकेट देऊन टाकतात. ते अधिकार त्यांना मिळालेला आहे, बिशपला. आणि त्या बिशपच्या अधिकाराखाली बिशप सांगतो पाळक लोकांना तुम्ही जाऊन लग्न लावा. इथं अधिकार प्रभू येशू ख्रिस्ताला दिलेला आहे. स्वर्गात आणि पृथ्वीवर अधिकार त्याच्या हातात आहे, त्याच्या अधिपत्याखाली आपण राहायचंय. इथं प्रियांनो ही चळवळीतले लोक असं शिकवतात की नाही, मला अधिकार दिलेला आहे, मी आज्ञा करतो, म्हणजे आपण देवाच्या तुल्य झालेलो आहोत. काही लोक म्हणतील हां मग आपण देवाचे पुत्र आणि कन्या नाही का? अरे बाबा, कन्या आणि पुत्र आहोत, पण इथं अधिकार ज्या वेळेला वापरण्यात येतो त्यावेळेला प्रियांनो लिमिट झालेलं आहे. तुम्हाला फक्त तो सांगत आहे जाऊन घोषणा करा, दुसरं काही करू नका. आणि म्हणून तो म्हणत आहे सर्व अधिकार स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेले आहेत. तेव्हा तुम्ही जाऊन, अधिकार मला मिळालेत ना, तर तुम्ही काय करा, जाऊन सर्व राष्ट्रात लोकांस काय करा, शिष्य करा. त्यांना पित्याच्या, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने काय करा, बाप्तिस्मा द्या. आणि जे काही मी तुम्हाला आज्ञा केले ते सर्व त्यास पाळावयास शिकवा. आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत सर्व दिवस मी तुमच्याबरोबर आहे. का बोलला माहिती आहे का तो? हे बिचारे शिष्य घाबरले होते. अरे तुझं एवढं भयंकर वाईट झालेलं आहे. आणि म्हणून ते प्रियांनो वधस्तंभाच्या नंतर प्रियांनो लपून बसले होते. पण पुनरुत्थानानंतर सुद्धा लोकांचा विश्वास बसला नाही.
नंतर बसला 40 दिवस त्यांच्याबरोबर दर्शन झालं. पण ज्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, आता तुम्ही जे काही पाहिलं ऐकलं सर्व काही माझ्याकडून शिकलात, आता इथंच नाही राहायचंय तुम्हाला, आता इथून बाहेर पडायचंय तुम्हाला. त्यावेळेला दडपण आलं शिष्यांना. अरे बाप, इथंच रोममध्ये येरुशलेममध्ये असतानाच त्रास झाला, आता इस्रायल देशामध्ये जायचं. इस्रायल देशाच्या बाहेर जायला म्हणतोय. तो म्हणतोय तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना. अरे दुसऱ्या राष्ट्रातले लोक आमचा स्वीकार कसं करतील, इकडच्या लोकांनी स्वीकार केला नाही तर. याची पार्श्वभूमी लक्षात घ्या. आणि म्हणून त्यांची जी भीती आहे ती प्रभू येशू ख्रिस्तांनी ओळखली. आणि म्हणून तो त्या ठिकाणी म्हणत आहे की सर्व अधिकार स्वर्गात आणि पृथ्वीवर मला दिलेला आहे, तुम्ही काय घाबरता, मी सर्व दिवस तुमच्याबरोबर राहणार आहे. त्याने आज्ञा दिली तर आज्ञेचं पालन करायला आहे. तुम्ही आज्ञा देत बसू नका. हां, तुम्हाला जर गरज आहे ना तर त्याला पिटिशन दाखल करा. कोर्टामध्ये शब्द आहे पिटिशन दाखल करायची. काय? विनंती अर्ज. विनंती अर्ज सादर करा. तुमचा प्रार्थना विनंती अर्ज सादर करा. पाऊल पुढं पण प्रियानो म्हणत आहे वेगवेगळ्या रीतीने. करिंथकरास काढूया प्रियानो आपण. करिंथकरास पत्र, दुसरे पत्र 12 आणि 7. दुसरे करिंथ 12वा अध्याय 7वं वचन. 7 पासून 10 पर्यंत वाचलं तरी चालेल. नाही, दुसरे करिंथ. फार सुंदर प्रिय वचन इतकं स्पष्ट सांगत आहे या ठिकाणी की पाऊल स्वतःच्या जीवनामधलं दुःख जे आहे त्याच्याबद्दल तो म्हणत आहे. काय म्हणत आहे? तो म्हणत आहे प्रगटीकरणाच्या विपुलतेमुळे मी चढून जाऊ नये. म्हणजे काय? मला जे देवाने दाखवलेलं आहे किंवा समजलेलं आहे त्याचा घमंड मला येऊ नये. काही लोकांना याचा घमंड होतो. मला दिसतंय, मला देव दाखवतोय. काही पाळक लोक येतात बरं का, मला देवाने दाखवलं तुमच्या घरात हे असं आहे. आता तुझ्या घरात काय आहे, तुझ्या स्वतःच्या जीवनात काय ते आधी बघ ना बाबा. पाऊल म्हणत आहे की मला असं काहीतरी वेगळं प्रगटीकरण देवाने दिलेलं आहे, त्याचा घमंड मला येऊ नये म्हणून काय केलंय तो म्हणतोय माझ्या शरीरात एक काटा, म्हणजे मला ठोसे मारण्याकरता सैतानाचा एक दूत. म्हणजे पाऊलाला सैतान लागला होता. नाही, इथं लिहिलंय ना, पाऊलाला सैतान लागला होता. स्वतःच तो लिहितोय. मग त्याने आता काय म्हणायचं का? मी आज्ञा करतो त्या काट्याला, मी घोषणा करतो काटा निघून जाऊ दे, सैताना निघून जा माझ्यापासून. त्यांनी नाही केलं तसं. तो काय म्हणतोय प्रियन? पुढं काय म्हटलंय? म्हणजे मला ठोसे मारण्याकरता सैतानाचा एक दूत ठेवण्यात आला आहे, मी चढून जाऊ नये म्हणून ठेवण्यात आलेला आहे. हा माझ्यापासून दूर व्हावा अशी मी प्रभूजवळ काय केली? आज्ञा केली प्रभूला. देवा काटा निघून जाऊ दे. काय केली त्याने? विनंती. किती वेळा? 3 वेळा केली. 3 वेळा. प्रियानो लक्षात घ्या, असे पाळक लोक हे काही वर्षापूर्वी आलेले आहेत बरं का. हे पूर्वीपासून नव्हते अस्तित्वात. काहीतरी वचनाचा वेगळा अर्थ काढायचा आणि आपल्या घरांमध्ये प्रियानो तसे घुसलेले. लक्षात घ्या काय शिकवतात ते. आज चळवळ फार जोरात आहे प्रियानो, नगरमध्ये सुद्धा.
बाकी सगळीकडेच आहेत, पण नगरमध्ये पण आहेत. पण तुम्ही म्हणताल नाही देवाचा सेवक आहे, पाळक आहे, बाबा ब्रदर आहे, चांगला आहे, येऊ द्या घरात, तो असं काहीतरी शिकवत बसतो. अरे पण इथं दिलं आहे का? इथं पाऊल काय म्हणतोय, मी प्रभूला 3 वेळी विनंती केली, पण काय देवाने उत्तर दिलं, परंतु त्याने मला म्हटले आहे माझी कृपा पुरे आहे. म्हणजे काय? काटा काढणार नाही, तो तिथंच ठेवणार आहे. या चळवळीतल्या लोकांना दुःख बिलकुल नको आहे प्रियानो, त्रास बिलकुल नको आहे. फर्स्ट क्लास सिटीजन आम्ही स्वर्गातले पहिलेच, बाकी सगळे तुम्ही आमच्या मागून येणार आहे. आम्हाला बिझनेस क्लास मिळणार आहे, तुम्हाला इकॉनॉमिक क्लास मिळणार आहे, विमानातलं तिकीट. असं नाही प्रियानो कुठं म्हटलेलं, पण ही शिकवण तशी देतात. आणि म्हणून तिथं काय म्हटलंय, कारण अशक्तपणात शक्तिपूर्णतेस येते, म्हणून ख्रिस्ताच्या सामर्थ्याच्या छायेवर माझ्यावर राहावी, म्हणून मी विशेष करून आपल्या अशक्तपणाची प्रौढी फार आनंदाने मिरवतो. अरे अशक्तपणाची प्रौढी, माझ्यातला जो अशक्तपणा आहे त्याच्यामुळे मी खरं तर प्रभूकडे वारंवार जातोय. तो काटा टोचला की मी वारंवार झुकतोय, काटा टोचला की वारंवार विनंती करतोय, काटा टोचला की प्रभू रडून प्रार्थना करतोय. आज्ञा देत बसला नाही त्या काट्याला. 10वं वचन म्हणत आहे, ख्रिस्तासाठी दुर्बलता, अपमान, अडचणी, पाठलाग, संकटे ह्यात मला संतोष आहे, कारण जेव्हा मी अशक्त तेव्हाच मी सशक्त असतो. ज्यावेळेला अशक्त होतो. लक्षात घ्या प्रियानो, पावलाला त्या बोटीमधून जात असताना बोट फुटली आणि एका बेटावरती जाऊन पडला प्रियानो तो. आणि तिथं दुसऱ्या धर्मातले बाकीचे लोक, बरोबर जातीचे लोक, ते त्याच्याकडं सारखं निक्षून बघत होते. आणि तिथं फार थंडी असल्यामुळे त्यांनी शेकोटी केली, काट्या गोळ्या केल्या, आणि काय झालं, वाचलं का कोणी? त्याच्यातून साप बाहेर आला आणि त्याला चावला. आणि हे जे बाकीचे बरोबर लोक होते ते म्हणाले, देव ह्याचा फार भयंकर आहे, हा त्याच्यातून सुटला, वादळातून वाचला, आता सापाने ह्याला घातला, आता काय याचं खरं नाही. पण तिथं प्रियानो लक्षात घ्या, साप जरी चावला त्याला, पावलाने त्याची घमंडी केली नाही किंवा त्याने आज्ञा देत बसला नाही, विष उतर म्हणून त्याने काही दुसरं क्लेम केला नाही. उलट त्या लोकांकडे सुद्धा दुर्लक्ष केलं आणि तो साप तो झटकला आणि त्या काटक्यांच्या अग्नीमध्ये तो जळून खाला झाला, पाऊल निघून गेला. तो त्याच्याबद्दल काहीच बोलत नाही प्रियानो. त्याला झालेल्या दुःखाबद्दल, त्रासाबद्दल तो एक चकार शब्द बोलत नाही. फक्त इथंच तो बोलला प्रियानो, काटा आहे माझ्या जीवनात. काय काटा होता कोणालाच माहीत नाही प्रियानो, कसला आजारपण होता काहीच माहीत नाही प्रियानो, पण तो ठेवला होता. पण तो म्हणतोय सैतानाचं दूध ठेवलेलं आहे तिथं, मला ठोशे मारतोय तो. का बरं त्याला काढता, सैतानाच्या दूताला काढता नाही आलं, आज्ञा करून घालवता नाही आलं? पण त्यांनी त्याला करता आलं असतं. पण तो काय करत आहे प्रियानो, देवाला विनंती करतो, काढ, तू काढ, माझ्यात सामर्थ्य नाही, मला तो अधिकार नाही दिलेला, तुझ्यामध्ये तो अधिकार आहे देवा, तू मात्र ते करू शकतोस. इवन तिमोथ्याला प्रियानो, तो आजारी पडल्यानंतर नेहमीच पाणी पीत जाऊ नको म्हणाला. तिमोथीसुद्धा तरुण होता प्रियानो, त्याला म्हणत आहे तो कधीतरी द्राक्षरस पीत जा, म्हणजे काय औषध घेत जा. हा तरुण होता आणि याला वाटायचं का नाही मी फक्त प्रार्थनेच्या सामर्थ्याने सगळं काय करेल. पाऊल म्हणतो अरे नुसतं पाणीच पीत जाऊ नको प्रार्थना करून. द्राक्षरस म्हणजे औषध होतं ते, दारू नाही. पोटासाठी शांत करेल तुला ती. उष्णता वाढले, सुवार्ता सांगण्यासाठी दारोदारी जागरण करतोस तू, कधीतरी विश्रांती घे आणि शांत राहा. बऱ्याच गोष्टी आहेत प्रियानो अशा की सेवकांनी प्रियानो आपली डोकी भ्रमष्ट करून टाकलेली आहेत. पण देवाच्या वचनामध्ये प्रियानो तुम्हाला आणि मला ह्या गोष्टी दिसून येतात. आणि म्हणून देवाची इच्छा काय आहे ते समजून घेणं फार गरजेचं. येशू ख्रिस्ताचं शेवटचं उदाहरण प्रियानो आपल्याला समोर आहे. काय येशू ख्रिस्ताचं उदाहरण? वधस्तंभावर जाण्याआधी काय बोलला तो? एदेन बागेत का गेत्सेमने बागेत? गेत्सेमने बागेत काय बोलला? प्रभू हा प्याला माझ्यापासून
टळून जाऊ दे. त्याची पण फार इच्छा होती. त्याला काही जमलं नसतं का हे वधस्तंभावर खाली यायला? वधस्तंभावर जायचंच नाही, विदाऊट वधस्तंभ सगळ्यांचं. पण नाही, काय केलं त्याने? प्रार्थनेमध्ये काय बोलला? माझी इच्छा नाही, तुझी इच्छा. नम्रतेची प्रार्थना हे शिकवतं विश्वास. लक्षात घ्या प्रियानो, हे लोक उद्धटपणे शिकवतात, अहंकारीपणा शिकवतात. आज्ञा करा, आज्ञा करा, क्लेम करा. नाही, नम्रता, लीनता पावलामध्ये दिसली, शिष्यांमध्ये दिसली, येशू ख्रिस्तामध्ये दिसली. वधस्तंभावर जाण्याआधी प्रियानो माणूसच होता तो. आणि एदेन बागेमध्ये नाही तर प्रियानो गेत्सेमने बागेत, एदेन बागेत सैतान त्या ठिकाणी भयंकर होता प्रियानो. पण गेत्सेमने बागेमध्ये सुद्धा प्रियानो त्याने डाव रचण्याचा प्रयत्न केला. पण तिथं येशू ख्रिस्त प्रियानो अगदी शांतपणे म्हणते काय? हा प्याला माझ्यापासून टळून जाऊ दे, पण शेवटचं प्रियानो वाक्य फार महत्त्वाचं आहे, तरी माझ्या इच्छेप्रमाणे नाही, तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. प्रत्येक प्रार्थना विनंती आपली इच्छा बाजूला ठेवायची आणि देवाला म्हणायचं, देवा तुझी इच्छा काय आहे ते समजून सांग. उपवास प्रार्थना त्यासाठी असते प्रियानो, देवाची इच्छा एखाद्या गोष्टीबद्दल समजून घेण्यासाठी. मी दरवेळेला ओरडून सांगतो प्रियानो, काही लोकांना वाटतं उपवास प्रार्थना म्हणजे देवाचा हात पिरगुळून म्हणायचं करतो का नाही ही गोष्ट माझ्यासाठी, मी उपवास आज करतो, उद्या पण एक करतो. अरे कुणी सांगितलं हे तुम्हाला उपवास प्रार्थना अशासाठी असते म्हणून? उपवास प्रार्थना अशासाठी असते की ती समस्या माझ्या दृष्टिकोनातून आहे, पण देवाच्या दृष्टिकोनातून काय आहे देवा मला दाखव, मला समजून घ्यायची ती. आणि प्रार्थना उपवास करून प्रियानो करताना तुम्ही देवाच्या अंतःकरणामध्ये झाकून बघता, देवाने त्याबाबत काय सांगितलेलं आहे, आणि मग खाली उतरून नियमित रीतीने तुमचं जीवन जगायला सुरुवात करता. देवाची इच्छा ही आहे, त्या दिवशी देव तुम्हाला त्याची इच्छा दाखवणार आहे. पण ह्या चळवळीतल्या लोकांनी एक असा भ्रम करून ठेवलेला आहे की उपवास प्रार्थना करून ना निघतं, हे सगळं बाहेर निघतं, ते भूतक येतं. या गोष्टी नाही. कुठला अधिकार कुठं वापरायचा, देवाचं वचन कुठं त्या ठिकाणी तोडून मोडून प्रियानं शिकवायचं. लक्षात घ्या प्रियानो, बऱ्याच अशा गोष्टी आहेत की तिथं प्रियानं आपल्याला सावधगिरीने चालणं फार गरजेचं आहे. आत्मेने आपण चालावं, आत्मेने त्याची भक्ती करावी, पण आत्मेने सुद्धा प्रियानो सहाय्य करतो आपल्याला, आत्मविचार करण्यासाठी मदत करत असतो. देवाचं वचनावरती मनन करत असताना तो देखील सहाय्य करतो. देवबाप करू प्रियानो, विशेष करून या दिवसांमध्ये आपल्याला सगळ्यांना सहाय्य करू. प्रार्थना करूया. थोर अनुग्रहकारी प्रभू, आम्ही पुन्हा एकदा तुझ्या या वचनांसाठी आभार मानत आहोत. वेगवेगळ्या रीतीने प्रभू आमच्या अवतीभोवती वेगवेगळं खोटं शिक्षण देणारे लोक आहेत, परंतु प्रभू तू आम्हा प्रत्येकाचा बचाव कर. आम्ही प्रभू कुठल्याही प्रकारची आज्ञा करून त्यांना थांबवू शकत नाही, परंतु प्रभू त्यांना खरं वचन आणि जिवंत देवाची इच्छा काय आहे ते समजण्यास प्रभू तुझ्या आत्म्याचंच मार्गदर्शन दे. ये प्रभू परमेश्वरा, या गोष्टी प्रभू परमेश्वरा तुझ्या प्रिय मंडळीला तुझ्या आत्म्याच्याच द्वारे प्रभू परमेश्वर तू पुन्हा एकदा विदित कर. जे काही त्यांच्या अंतःकरणामध्ये प्रभू आहे ते तू जाणतोस. आणि प्रभू आम्ही नम्रतेची प्रार्थना हीच करत आहोत की ये प्रभू तुझी इच्छा तुझ्या गौरवासाठी असू दे. या भूतलावर आम्ही काही घेऊन आलो नाही आणि काही घेऊन जाणार नाही, परंतु जे काही जीवन आम्हाला जगायचं आहे ते तुझ्या इच्छेप्रमाणे असू दे, तुझ्या आज्ञेमध्ये असू दे. मनुष्य नाही तर ते देव आमच्याकडून उंचावलं जावेल असं होऊ दे. ये प्रभू आम्ही खालवलं जावं पण तू उंचावला जावं असं होऊ दे. पुन्हा एकदा प्रभू या तुझ्या प्रिय मंडळीला तुझ्या पवित्र हातामध्ये आम्ही सादर करतो. त्यांच्या परतीच्या मार्गामध्ये प्रभू त्यांचा तू रक्षक हो. कुठल्याही प्रकारचं प्रभू परमेश्वरा सैतानी डावपेच, जगिक मोहपाश यापासून त्यांचा तू बचाव कर. आणि प्रभू पुन्हा एकदा आपल्या कुटुंबामध्ये या आठवड्यात आणि नवीन महिन्यामध्ये प्रभू प्रत्येकाला तू धैर्य शक्तीने चालण्यास, आत्म्याच्या सामर्थ्याने चालण्यास प्रत्येकाला मदत कर. लहानशी प्रार्थना येशूच्या नावात मागते म्हणून तो एकदा आपण प्रभूची प्रार्थना म्हणण्यास उभं राहूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य
जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर असते, जसे आमच्या अन्यासून सोडले तसे तू आमची अन्याय सोड, आणि आम्हास परीक्षित नकोस तर आम्हास वाटापासून सोड, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आपल्या परमेश्वराचं प्रेम, प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आता आणि इथून पुढं सदैव तुम्हा सर्व लहान थोर प्रियजनाला असो. आमेन.